पाणीपताच्या तिसरा जुजा उपरांत मराठा सत्ता परतून मेळवपाक बक्षी बहादूर जीव बदादा केरकार हांणी महाजी शिंदे वांगडा महत्वाची भूमिका साकारली अशे केदार फालके हांणी आपलो दायज प्रेरणादायी असे म्हणले। दिल्लीवरती फडकवण्यासाठी ज्या ज्या वीरांनी योगदान दिलं त्याच्यामध्ये महाजी शिंदेंचं नाव आपणाला हिरिरीनं घ्यावं लागतं। महाजी शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारे जे वीर सेनानी होते त्यांमध्ये जीवबादादा केरकरांचं नाव अग्रक्रमाने येतं। गोमंतकीय भूमीतून अनेक वीरांनी मराठेशाहीच्या एकूणच वाटचालीमध्ये महान योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये जीवबादादा केरकरांचं नाव येतं। जीवबादादा केरकरांच्या कारकिर्दीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते प्रशासकीय आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवरती त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे। मराठेशाहीतली अतिशय महत्त्वाची लढाई म्हणजे खर्ड्याची लढाई, ही खर्ड्याची लढाई जिंकून देण्यामध्ये देखील जीवबादादांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे। मंदिर उभारणीमध्ये त्यांनी मोठं अमूल्य योगदान दिलेलं आहे। त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते द्विखंडात्मक आहे आणि राज्याध्यक्षांनी ते प्रसिद्ध केल्याच्या नंतर दीर्घकाळ ते पुस्तक आपणाला उपलब्ध नव्हतं। आज ते पुस्तक द्विखंडात्मक हा ग्रंथ सर्वांना उपलब्ध झालेला आहे। सर्वांनी तो वाचावा आणि त्यांचं चरित्र समजून घ्यावं। गोवा मराठी अकादमीनं हे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि सर्व इतिहासप्रेमींची केवळ गोव्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या देखील त्यांनी सर्वांकरिता ही अमूल्य भेट दिलेली आहे। त्याबद्दल गोवा मराठी अकादमीबद्दल मी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।